हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या आर जे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये. आज आम्ही तुम्हाला शिकवणार आहे जादू VFX व्हिडिओ कशी बनवायची. तुम्ही पाहिलं असेल इंस्टाग्रामला ट्रेंडिंग चालू आहे आणि व्हिडिओ कशी शूट करायची ते पण दाखवू. चला भेटतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आर जे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये. तुम्ही इंट्रो तर पाहिलंच असेल आपण आज कोणती व्हिडिओ बनवणार आहे आणि व्हिडिओसाठी जे मटेरियल लागेल ते मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये येईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ अशी आहे का इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, तुम्ही पण बनवा. आणि मी तुम्हाला व्हिडिओ कशी बनवायची ती सगळी प्रोसेस सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण स्किप करून पाहू नका. चला आपण तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे. चला आपण CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घेऊ. CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओ कशी शूट करायची मी ते पहिले सांगून देतो तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही पहिला सीन पाहू शकता. या प्रकारे तुम्हाला पहिला सीन असं या प्रकारे शूट करून घ्यायचा आहे. शूट केल्यानंतर दुसरा सीन तुम्हाला तो बिन दाखव. मित्रांनो, आपला दुसरा सीन या प्रकारे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला एकदा प्ले बिन करून दाखवतो. या प्रकारे शूट करायचं आहे. त्यानंतर तिसरा सीन आपला या प्रकारे बिन तुम्हाला एक सीन शूट करून घ्यायचा आहे तिसरं. त्यानंतरचा चौथा सीन आपला या प्रकारे तुम्हाला तो बिन दाखवून देतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने सीन शूट करू शकता. तुम्हाला तो सीन दाखवून देतो मी काढेन. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या प्रकारे एक सीन तुम्ही शूट करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक सीन तुम्ही शूट करायचा. पाहून घ्या पूर्ण सीन. तुम्ही थांबून बिन व्हिडिओ सीन शूट करू शकता, तसं काही नाही. या पद्धतीने तुम्हाला सगळे सीन शूट करून घ्यायचे. आणि मित्रांनो, तुम्हाला या प्रकारे एक व्हिडिओ शूट करायची. उडी मारताना पाहू शकता या प्रकारे अशी एक उडी मारताना सीन शूट करून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला अजून थोडे सीन ॲड करायचे असेल तर तुमच्या प्रकारे तुम्ही करू शकता. या प्रकारे इथे एक सीन शूट करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतरचा एक सीन आहे. या प्रकारे तुम्हाला पायाचा एक सीन तुम्ही असं शूट करू शकता तुमच्या पद्धतीने तुम्हाला लागला तर. आणि शेवटचा एक सीन या प्रकारे पूर्ण सीन शूट करून घ्यायचे आणि तुम्हाला मग CapCutमध्ये ॲड करायचे. ते बिन तुम्हाला सांगतो. CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचं आपल्याला. पूर्ण सीन काढून झाल्यानंतर तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि आपल्याला सगळे सीन याच्यामध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. आपण न्यू प्रोजेक्टवर क्लिक करू आणि सीन ॲड करून घेऊ. चला मी सीन सगळे ॲड करून घेतो, मग तुम्हाला दाखवतो एडिटिंग कशी करायची. आत्ता तुम्ही पाहू शकता आपण पूर्ण सीन ॲड केले. तुम्ही या पद्धतीने पूर्ण सीन ॲड करून घ्यायची व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला म्हणजे सीन ॲड करायला थोडा प्रॉब्लेम येत असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ देऊन टाकतो. त्या व्हिडिओच्या प्रकारे तुम्ही सीन ॲड करून घ्यायची. आपण ती व्हिडिओ बिन ॲड करून घेऊ. चला मी व्हिडिओ ॲड करून घेतो. इथे ब्लॅक आपण इथे स्प्लिट करून टाकू. या प्रकारे ते स्प्लिट करून टाकू. तुम्ही पाहू शकता मी कसं करतो, त्या पद्धतीने तुम्ही बी करून घ्यायची. आता आपल्याला रिकामा पार्ट डिलीट करून टाकायचा आहे. त्यानंतर डिलीट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने म्हणजे आपल्याला व्हिडिओ सेट करायची पूर्ण. चला मी फास्ट करून घेतो, तुम्ही पण तुमच्या पद्धतीने करून घ्या. पूर्ण व्हिडिओ सेट करून घेतो, मग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी पूर्ण व्हिडिओ सेट करून आता ॲड करायची.
चला मित्रांनो, आता आपल्याला इथे बादलचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. पाहू शकता मी ते इफेक्ट ॲड केला आहे. तुम्हाला बी नाही सगळे इफेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. हा इफेक्ट कसा ॲड करायचा तुम्ही पाहू शकता. तुम्हाला व्हिडिओच्या लेवलवर इथं इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि इथं स्प्लिट करून बाकीचा पार्ट डिलीट करून टाकायचा आहे या प्रकारे. आणि इफेक्टवर क्लिक करून कटआउटमध्ये जाऊन क्रोमा की ऑप्शन आहे, इथं क्लिक करून तुम्हाला इथे असं या प्रकारे करून घ्यायचं आहे. शॅडो थोडी वाढून घ्यायचे या प्रकारे. आणि तुम्ही इथं पाहू शकता थोडं ग्रीन ग्रीन दिसतं आहे. याला कसं करायचं, इथं एक ऑप्शन भेटेल तुम्हाला ॲडजस्टचं, तिथे क्लिक करायचं. त्यानंतर HSLचं एक ऑप्शन आहे, तिथे क्लिक करायचं, ग्रीन ऑप्शनवर दाबायचं आणि इथे पाहू शकता हे तुम्ही असं या प्रकारे पूर्ण डाऊन करून टाकायचं. त्यानंतर तुम्हाला इथे असं इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता तुम्हाला आपला व्हिडिओ क्लिक करायचं. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथे ओव्हरले ऑप्शनवर दाबून व्हिडिओ खाली घेऊन टाकायचा. आणि या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ होऊ शकतं या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे या प्रकारे. आणि व्हिडिओ क्लिक करून तुम्हाला कटआउट ऑप्शनमध्ये जाऊन इथे कस्टमाइज कटआउट ऑप्शन पाहू शकता, याच्यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला या प्रकारे असं पाहू शकता मी कसं कटआउट करून राहिलो. या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. या प्रकारे तुम्हाला मी दाखवण्यासाठी करतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने परफेक्ट कटआउट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता आपले ढग. त्यानंतर तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन द्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ एडिट करायची. तर आपण 5 मिनटं थांबून घेऊ. आता तुम्ही पाहू शकता आपलं पूर्ण कटआउट झालं. आपल्याला एक इथं ऑप्शन भेटेल मास्किंगचं, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पहिलं ऑप्शन इथे क्लिक करून थोडंसं या प्रकारे हे पाहू शकता तुम्ही. या प्रकारे तुमचं नसेल होतं, तुम्हाला एक सांगतो मी. आपण इफेक्ट ॲड केलं त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर या प्रकारे तुम्हाला असं इफेक्ट थोडा ॲड करून घ्यायचा आहे या प्रकारे. त्यानंतर ॲड केल्यानंतर तुम्हाला परत ओव्हरले व्हिडिओ क्लिक करायचं आहे. परत कटआउट ऑप्शनमध्ये जायचं आहे, कस्टमाइज कटआउटवर जायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता या प्रकारे कटआउट करून घेतो मी. तुम्ही करून घ्यायचं तुमच्या पद्धतीने, मी तुम्हाला दाखवण्यापुरती सांगतो आहे. इथे आपलं कटआउट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे पाहू शकता तुम्ही, इथे थोडं लॅग मारेल तुमच्या फोनमध्ये. फोन तुमचा तसा असेल त्या प्रकारे तुम्ही पाहू शकता या प्रकारे. आता तुम्हाला इथे UFO कसा ॲड करायचा तुम्ही पाहू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीने परफेक्ट कटआउट करून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. बादल तुमच्या प्रकारे तुम्ही करू शकता तसं. तर मी या प्रकारे केलं आहे. तुम्हाला इथे UFO ॲड करायचं आहे, ते पण पाहून घ्या कसं ॲड करायचं. व्हिडिओ क्लिक करायचं, ॲड ओव्हरले ऑप्शनवर क्लिक करायचं. आता तुम्ही पाहू शकता मी इथे UFO ॲड केलं आहे, तुम्ही पाहू शकता या पद्धतीत. तुम्हाला इथे पण सेम प्रोसेस करायची आहे.
कटआउट ऑप्शनवर जाऊन क्रोमा कीचा वापर करायचा आहे. पाहू शकता या पद्धतीने शॅडो थोडं इन्क्रीज करायचं आणि या पद्धतीने थोडे या पद्धतीने मला दाखवून देतो मी. आपण इथे कटआउट करून घेऊ आणि बाकीचं डिलीट मारून टाकू या पद्धतीने. तुम्हाला नीट ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुमच्या पद्धतीने. तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवण्यासाठी करतो आहे फर्स्टमध्ये. आता तुम्हाला इथे यू सेट करून घ्यायचं आहे. तुम्हाला UFO क्लिक करायचं आहे. पाहू शकता इथे आणि एक लेअर ऑप्शन भेटेल. इथे पाहू शकता तुम्हाला इथे या प्रकारे लेअर ऑप्शन 3 करून सिलेक्ट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तुम्हाला असं UFO सेट करून घ्यायचं आहे. पूर्ण सेट केल्यानंतर तुम्हाला पुढचं सांगतो आता. आणि बाकीचं बिना कामेचा व्हिडिओ डिलीट करून टाकायचा या पद्धतीने. इथे जे तुम्ही स्लो मोशन करून घ्यायचं आहे या व्हिडिओत बिन तुम्हाला स्लो मोशन करून घ्यायचं आहे. आणि इथे इफेक्ट कसा ॲड करायचा आहे तुम्हाला ते बिन सांगतो. व्हिडिओ क्लिक करायचं, क्रोमा की ॲड करून घ्यायचं. इथं थोडं झूम आउट करून घ्यायचं आणि परत शेवटला एक की फ्रेम ॲड करून घ्यायचं. पाहू शकता या पद्धतीने. आता तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपल्या व्हिडिओमध्ये ॲनिमेशन लागलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला बिन इथे बिन ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. मगाशी तुम्हाला दाखवलं त्या प्रकारे झूम आउट करून. इथे बिन तुम्हाला सेम प्रोसेस आहे. व्हिडिओ क्लिक करायचं, व्हिडिओ कॉपी करायचा आहे, ओव्हरले ऑप्शन व्हिडिओ खाली घ्यायचं आहे. हे पाहू शकता व्हिडिओ खाली घेऊन टाकायचा आहे आणि व्हिडिओच्या खाली व्हिडिओ सेट करून घ्यायचा या प्रकारे. त्यानंतर इथे मी तुम्हाला तेच इफेक्ट ॲड करून घ्यायचं UFOचा. त्यानंतर तुम्हाला या पद्धतीने पुढचं सांगतो. इथे पण तुम्हाला जादूचं इफेक्ट ॲड करायचं आहे. ते पण तुम्हाला मटेरियल तुम्हाला खाली भेटून जाईल. त्या पद्धतीने तुम्हाला ते पण ॲड करून घ्यायचं इथे. त्यानंतर तुम्हाला इथे दाखवून देतो इफेक्ट कसा ॲड करायचा आहे. आता इथे तुम्हाला ॲड ओव्हरले ऑप्शनवर क्लिक करायचं आणि इथे इफेक्ट ॲड करून घ्यायचा. आता चला आपण इफेक्ट ॲड करून घेऊ. इफेक्ट पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला इथे पण व्हिडिओ कॉपी करून खाली घेऊन टाकायचा आहे. पाहू शकता व्हिडिओ कॉपी करायचा, व्हिडिओ खाली घेऊन टाकायचा आहे ओव्हरले ऑप्शनवर क्लिक करून. या प्रकारे आणि खालचे व्हिडिओ क्लिक करून व्हिडिओ कटआउट करून घ्यायचा आहे. त्याला व्हिडिओ आपला कटआउट होतो आहे त्यापर्यंत तुम्हाला इथे दाखवून देतो. इफेक्ट आपलं ते वरच्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि मास्किंगचं एक ऑप्शन तिथे क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला या प्रकारे असं मास्किंग करून घ्यायचं आहे. या प्रकारे पाहू शकता तुम्ही या प्रकारे मास्किंग करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला इथला इफेक्ट सांगून देतो कसं ॲड करायचं आहे. पाहू शकता तुम्ही. चला आपण इफेक्ट डिलीट मारून टाकू. तुम्हाला सांगतो फक्त व्हिडिओ कशी बनवायची तुम्ही बनवून घ्यायची या प्रकारे. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, आपण इथे जम्प करतो आहे ना, इथे पाहू शकता या प्रकारे तुम्हाला ओव्हरले ऑप्शनवर जाऊन तो इफेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. चला मी इथून तो इफेक्ट ॲड करून घेतो.
तुम्ही पाहू शकता मी इफेक्ट ॲड केलेला आहे. तुम्ही पण या प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. तुम्हाला कटआउट करून देईल मी तो इफेक्टवर क्लिक करायचं आहे. मी कटआउट करून घेतो इफेक्ट या प्रकारे. या प्रकारे तुम्हाला इफेक्ट कसं ॲड करायचा, आपण जंप करतो आहे आणि तिथे मी इथे इफेक्ट ॲड करून घेतो व्हिडिओच्या खाली. आता मी इथे जंप करतो आहे आणि तिथून आपल्याला तो इफेक्ट ॲड करायचा आहे. आपण 5 मिनिटासाठी इफेक्ट थोडा. आता आपल्याला इथे इफेक्ट ॲड करायचा तुम्ही पाहू शकता. आपण इथे जंप करतो, इथून इफेक्ट आपला ॲड करायचा आहे. थोडा इफेक्ट आपण इथे बाजूला करून घेऊ साईडला, पाहू शकता या प्रकारे. या प्रकारे आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. आता इथून जंप करतोय ना आपण, इथे इफेक्टवर क्लिक करायचं, इफेक्ट थोडा खाली घ्यायचा आणि साईज आपल्याला इफेक्टची वाढवून घ्यायची. पाहू शकता या प्रकारे असे तुम्ही तुमच्या प्रकारे असं इफेक्ट सेट करून घ्यायचं आहे पूर्ण. त्यानंतर इथे पण तुम्हाला कटआउट करून व्हिडिओ खाली घ्यायचा आहे आणि एक इफेक्ट देईल तुम्हाला कारचा, म्हणजे मोटरसायकलचा इफेक्ट येतो तो तुम्हाला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्या प्रकारे तुम्हाला तो जादूचा इफेक्ट देईल तसंच त्या प्रकारे ॲड करायचा आहे व्हिडिओमध्ये. चला आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ असा या प्रकारे एडिट करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही इथे पण तुम्हाला ते इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे एलियनचा. तो तुम्हाला पहिल्यांदा मी तुम्हाला दिला होता ना EO4चा इफेक्ट, तो इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे या प्रकारे पूर्ण. चला, तुम्हाला असंच व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट जरूर करा. चला, भेटतो मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये.